पुणे महानगरपालिकेची निवडणूक येत्या 15 जानेवारी रोजी होणार आहे. तर आपण लोकांची प्रतिक्रिया घेतोय की त्यांना या निवडणुकीसंदर्भात काय वाटतं. तर आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे की या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं की कोण जिंकेल इलेक्शन? कोण जिंकल यापेक्षा कुठला उमेदवार जिंकल ते महत्वाचं आहे. पक्ष महत्वाचा नाही. कोणते उमेदवार तुम्हाला वाटतात की चांगले आहेत, की जिंकू शकणार आहेत? अमृता भोकरे, रुपालीताई पाटील, की ज्यांना कधीही फोन केला की ते 2 मिनिटात तिथं हजर होतात आणि आपला प्रॉब्लेम सोडवतात. हे असे उमेदवार जिंकायला पाहिजे. भाजपचा एकही उमेदवार जिंकायला नको. असं का म्हणता बरं तुम्ही? का सांगतो? अहो, गेल्या 15 वर्षात त्यांनी ह्या रस्त्यावरचे खड्डे पण नाही बुजवले. म्हणून त्या खालच्या शंकराचं मंदिर आहे, ती पिंड माझ्या आजोबांना 1962च्या पुरात सापडली होती. पण मी त्या उमेदवाराला तिथं पाया पडायला नाकारलं महाशिवरात्री. ठीक आहे, कशाला तुझा आमच्यावर विश्वास नाही? अरे हा खड्डा तू बुजवला नाही, तू कशाला पाया पडतो त्याच्या? असे उमेदवार पाहिजे, सुशिक्षित, की जे आपल्या वेळेला फोन केला की हाकेला धावून येते. आता या इलेक्शन येणार आहे 15 तारखेला, त्याच्यासाठी त्याच्या मुद्दे काय इलेक्शनसाठी की कशावरती तुम्ही मतदान देणार आहात? यांचा प्रचार कशावर चालू आहे? मोकळे रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छ, कचरा पेटी मुक्त, हे काही गरज नाही. यांनी काय कामं केली अगोदर त्यांनी BJP वाल्यांनी, पण तरी इथं तर तोंडावर बोलू. हा, बोला ना, तोंडावर बोलू. बोला की. इथून शरद पवार साहेब किंवा त्यांची बायको जरी उभी राहिली ना तरी निवडून येणार नाही. का? ते लोक फक्त भाजपला मत देतात. उमेदवार कोण आहे, 5वी पास आहे नापास आहे ते बघत नाही, फक्त BJPला मतदान करतात. असं का पण आहे? फक्त BJPचे वोटर आहेत इथलं. का तुम्ही म्हणता की काम नाही केलं बीजेपीने, पण तरी पण त्यांना का मत मिळतं? कचरा मुक्त वाढ म्हणून मुक्तता टिळकांनी इथल्या कचरापेट्या बंद केल्या. काय फरक पडतो? कचरा तर साठतोच आहे ना तिथं. बरोबर. जिथं कचरापेटी नव्हती तिथं कचरा साठतोच आहे ना. अहो, तिथं तुम्ही 100 कॅमेरे बसवा, काय फरक पडतो? करणारा माणूस यायला पाहिजे. आम्ही रेशनवर गेलो की रेशनिंग वाला आम्हाला रेशन देत नाही. त्यावेळेला आम्ही फोन केल्यावर कोण येते? तर भोकरे येते किंवा रुपाली पाटील येते. यांचं काय काम आहे? तुम्ही म्हटलं भोकरेंचं काय काय काम आहे? अहो, भोकरेंनी वार्डात लय केले हो. भोकरेंनी सगळ्यांना मदत पण केली. कशी मदत? अगदी टोटल याच्यापासून आरोग्यापासून चष्मे वाटप म्हणा, हे करा, मेडिकल कॅम्प, सगळी मदत भोकरेंनी केली. म्हणजे तुमचं मत आता मनसेला जाणार आहे? तुमचं मत मनसेला जाणार आहे? फक्त मनसेला नाही, रुपाली पाटीलला पण जाणार आहे. का? तर ती माझी बारकी बहीण आहे, आणि बारकी बहीण आहे म्हणून नाही सांगत, ती काम करते. आणि कधी फोन केला तर लगेच 2 मिनिटात हजर जागेवर. लांब कुठं असेल तर सांगते की दादा 15-20 मिनिटं लागेल, अर्धा तास लागेल, पण तिथे येते 2 मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. असे उमेदवार पाहिजे, यंग उमेदवार पाहिजे, तुमच्यासारखे की जे टायमाला उपयोगी पडते. हे भाजपची धोंड काय कामाची नाही. धन्यवाद.